हरे कृष्ण मित्रांनो, सकाळचे वाजले आहेत 8 आणि हे बघा आज आमच्या इकडे गल्लीमध्ये ना धूरवाला आलाय. धूरवाला आम्ही मुंबईला असताना सारखं धूरवाला यायचा. आज पहिल्यांदा मी लातूरमध्ये बघितला धूरवाला. धूरवाला आला म्हणून निधीबाई किती खुश झाली बघा. ए नाचते, जोर जोरात नाचते. धुवावाला आया, धुवावाला आया, आया आया, धुवावाला आया, धुवावाला आया. आज आपल्याला सोनानगर मध्ये ना महानगरपालिकेचं काम खूप जोरात चालू आहे बघा. कचऱ्याची गाडी पण आहे इकडे आणि इकडे दूरवाले पण आहेत, धुवावाले. म्हणजे काम जोरात आहे. फक्त हा रस्ताच कधी होईल हा प्रश्न आहे मला, कारण रस्त्याचा हा प्रश्न ना खूप मोठा आहे आपल्या गल्लीमध्ये. आपल्या घरामध्ये पूर्ण दूर दूर झाला बाबा. थोड्या वेळापूर्वी ना इकडे पण पूर्ण दूर होता, काहीच दिसत नव्हतं. हो दिसतंय थोडं थोडं आता. निधी कशी बघते, पहिल्यांदा बघते दूरवाला. आहा हे निधी बाळाचा जप असा चालू असतो दिवसभर. आता माझ्यासोबत आंघोळ केली आहे, मस्तपैकी फ्रेश झाली आहे निधी पण आणि मी पण. आणि आता आपण ड्रायफ्रूट खाऊया निधी. हे बघा 3 बॅग घेतलेत एकाच पोरांनी. 3 जण चाललेत आणि 3 पोरांची बॅग एकाच जणांनी घेतलेत. एकावरती एक, एकावरती एक. आई साहेब आपल्या दुकाना पुढचं गवत काढतायत इळ्यानी आणि तिकडे त्या खड्ड्यामध्ये टाकतायत. जसं का तो खड्डाच भरणार आहे आता. किती सारं गवत आलंय बघा. ही वेल तर खूप पसरते आहे ना आई. पूर्ण जाळं झालंय इकडे. ही नाली तुटल्यापासून गवत जरा जास्तच यायला लागले. भेटला बूट जिकडून आहे तिकडून उपस निघाला रे बाबा. झालं बाबा सगळं चकाचक. हे आईचे गार्डन. किती मस्त फुलं लागतात त्याला. खाली पण आहे फुलं लावलेत. ती कोरफड दिसते ना त्याच्या बाजूला इच्छाचे फुलं लावलेत. पलीकडे पण आहे बघा. ते पलीकडे पण कोरफड किती मस्त आली. सारखी देखरेख करत असते आई, म्हणून एवढं मस्त वाटतं बघायला. ट्रॅक्टर ए निधी काय आलं. निधीचं ट्रॅक्टर आलं. कुठे आहे माहितीये का. ते बघा आवाज येतोय. आला आला आला. निधीच्या चेहऱ्यावरची खुशी बघा. ट्रॅक्टर आला. बाय बाय करते निधी. बाय. आज पण ट्रॅक्टरवरती कोणच नाही है ना. निधीच्या मैत्रिणी असतात. आज मैत्रिणी वाटतं गेले असतील पुढे. 29 तारखेला होती नागपंचमी आणि नागपंचमीच्या दिवशी स्विमिंग मध्ये माझा ऍक्सिडेंट झाला होता. म्हणजे मी पडलो होतो आणि माझ्या पायाला एवढं मोठं लागलं. आणि आज मला जायचं आहे थोडंसं कामानिमित्त बाहेर, कारण की नागपंचमीच्या दिवशी म्हणजे 29 तारखेला पडलो होतो मी. त्याच्यानंतर आतापर्यंत मी बाहेरचे काहीच काम केलेले नाहीत. तर आज एवढ्या दिवसानंतर मी आज बाहेर जाणार आहे बाईकवरती. असं तर मध्ये 1-2 वेळेस गेलो होतो, पण दुसरं कोणीतरी गाडी चालवत होतं आणि मी पाठीमागे बसलो होतो. पण मला खूप भीती वाटत होती. आज मी स्वतः गाडी चालवून जाणार आहे, कारण की तेव्हापासून राहिलेले जे काही पेंडिंग कामं आहेत ते आज कामं करायचे आहेत मला. तर चला पहिल्यांदा मला बघावं लागेल की गाडी चालू होते की नाही, कारण की आज मला घेऊन जायचं आहे ज्युपिटर. कारण की ज्युपिटर मला वाटतं 15 दिवसापासून काढलेली नाही आहे. चला चालू करून बघूया चालू होते की नाही. चला लाईट तर लागलेली आहे. झाली चालू एकदाची. एका स्टार्ट मध्ये चालू झाली. एकदा सेल्फ मारला आणि चालू झाली गाडी. आज
आज यशोदानी बनवले गरमागरम चपाती, मिरचीचा ठेचा आणि वरण. आणि काल बनवलेले हे मोदक जे की 5 राहिले होते. एक यशोदा, एक आई आणि 3 मला. आता मी याच्यातला एकच खाणार आहे. पप्पा सोबत जेवण करून झाल्यानंतर निधी बाळ माझ्यासोबत मस्ती करताना. अरे असंच काहीतरी जर समज काही लागलं बाहेर गेल्यास तर म्हणून बांधलं सेफ्टीसाठी. दुकानदार असते हा दुकानदार असते, जिकडे लागले ना तिकडेच लागतं नेमकं. आणि नेमकी आज मी पट्टी भिजवली म्हणून हे रुमाल बांधावं लागलं. आता वरून नाईट पॅन्ट घातली. आता नाही समजत आहे ना. नाही समजत नाही पण चलताना समजतंय थोडस लग्न चलताना. आता खरं तर जीन्स आणि शर्ट घालायचं होतं पण नको जीन्स. आता जीन्स घालता येत नाही. जीन्स पोळते. बाय निधी. बाय बाय बाय. पायात पण चप्पल घातली का माहितीये का? लाईट वेट आहे ना त्याच्यामुळे. कारण की सँडल किंवा शूज वगैरे घातल्यास ते जर अजून वजन होतं, तेवढं वजन अजून पायाला सहन होत नाही. माझ्या आधी निधी बाळ चढली आहे बघा. तिला माहिती कसं की मी ही गाडी घेऊन जाणार आहे? काय माहिती नाही. बापरे आगाव झाली आता. हा ते पण आहे. वरती ना ब्रेक मारावा लागतो ना ह्या पायाने, आणि ह्याच्यावरती ह्या पायाचं काहीच काम नाही. फक्त असं वरती ठेवून ह्या पायाने असं गाडी थांबवू शकतो. त्याच्यामुळे ज्युपिटर काढलं. कुठे आली ती ना गाण झाले म्हणून. बाय बाय बाय. आलो बाबा व्यवस्थित एकदम. A few moments later. आलो मस्तपैकी बाहेर जाऊन. आत्ता आलो जस्ट. 5 वाजले. 11 वाजता गेलो होतो वाटतं मी. 5 वाजले यायला. आणि घरी आल्यानंतर बघा निधी बाळ काय खाते. काय खाते? आता रात्रीचे 9 वाजलेत. 9 वाजेपर्यंत कंटिन्यू एक झाले की कस्टमरच करत होतो. आणि आता कुठे घरात येऊन बसलोय आणि हा माझा पाय आता खूप दुखतोय. ज्या पायाला लागलं होतं ना तो पाय असा मी वरती घेऊन का बसलोय, तो दुखतोय त्याच्यामुळे ना वरती घेऊन बसलोय. मला दिवस उभं राहणार तर दुखणारच आहे. हो. आणि आज गावावरून आल्यात ह्या मुगाच्या शेंगा. आणि ही मुगाच्या शेंगा निधी बाळ झोपेतून उठल्या उठल्या खायला चालू केली आहे. कशी खाते बघा ही. दात आहेत का? हा पुढचे दात आहेत. दाढ नाहीये. पुढच्या दातांनी खाते करून. म्हातारी म्हातारी आहे आमची. तिला झोपेतून उठल्यानंतर कोण लागतं? पप्पा. आई म्हणून रडत नाही ती. पप्पा करते. तिला सवय झाली. कोण्या बी टायमाला आई उठू द्या. रात्री बी ती दूध प्यायला एकदा दोनदा उठते ना कधी तर पप्पा करते. कशी करते निधी? ऐकलं का? आवाज आला? आणि तुम्ही किती शेंगा खाल्ल्यात दाखवा. तिकडे दाखवा. आई एवढे शेंगा दोघींनी खाल्ल्यात. मी आता आलोय घरात. आतापर्यंत दुकानात होतो. आई आमच्या दोघीच सांगू का बाबा? हे का आमचा उद्या आहे गुरुवार उपास, म्हणून आम्ही आजच पोटा भरून घेतला. माझा कधी गावान काय आलं ना खायचं, माझा उपास असतो. आज गावान शेंगा एकदम बरोबर टायमावर आल्या. म्हणून फस्त झाल्यात का? मस्त पोटभर खाल्ल्यासारख्या वाटल्या. टीव्ही वरती लावलं आम्ही श्रीकृष्णाचं गाणं. निधीला ना श्रीकृष्णाचं गाणं खूप आवडतं. ऍक्च्युली सकाळी सकाळी लावतो, पण आता ना टीव्ही मध्ये लागलं होतं ते, म्हणजे दिसलं तिला तर दिसल्या लगेच बोलते ते राहू दे पप्पा. राम राम म्हणायला लागली ना, म्हणून मग मी ते गाणं लावलं लगेच. श्रीकृष्ण बघा किती मस्त आहे. आणि निधी बाळा ना त्याच्यावरती भजन पण लय मस्त करते. हा कसं करते आई? बघा आकाश, त्याच्यात काय दुसरा खेळच खेळत आहेत इकडे तिकडे काहीतरी. भजन तर कोण करत नाही. आणि हे देवाचं गाणं हिला कळतं बरं का.
ही भजन करते अशी अशी